या किल्ल्याच्या इतिहासाशी भोसले राजघराण्याचा इतिहास जोडला गेलाय. पण हे भोसले म्हणजे नागपूरकर भोसले. बहामनी साम्राज्यापासून इमादशाही, निजामशाही, मोगल, नागपूरकर भोसले आणि इंग्रजांची राजवट ज्याने पाहिली असा हा किल्ला. या किल्ल्याचं नाव आहे नरनाळा. विदर्भात असलेल्या अनेक किल्ल्यांपैकी सर्वात महत्वपूर्ण किल्ले म्हणजे सातपुड्यातील गाविलगड आणि नरनाळा. या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास थोडाफार सारखाच आणि एकमेकांना समांतर असाच आहे. पण आज आपण जाणून घेणार आहोत नरनाळा किल्ल्याबद्दल. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यापासून नरनाळा हा किल्ला 28 किलोमीटर अंतरावर आहे. शहानूर या गावाच्या जवळ पोहोचल्यावरच या किल्ल्याची तटबंदी दिसायला सुरुवात होते. किल्ला 1000 वर्षापेक्षाही प्राचीन असल्याचं सांगितलं जातं. थेट चालुक्य कालापासून हा किल्ला अस्तित्वात आहे असं मानलं जातं. गोंड राजा नरनाळा सिंग याच्या नावावरून या किल्ल्याचं नाव नरनाळा पडल्याचंही सांगतात. हा किल्ला त्यानंतर वेगवेगळ्या राजवटीकडे हस्तांतरित होत राहिला, पण या संदर्भात कोणतीही लिखित माहिती नाहीये. गाविलगड आणि नरनाळ्यावर देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. देवगिरीचा पडाव झाला आणि हा किल्ला खिलजींच्या ताब्यात आला. त्यानंतर बहामनी साम्राज्य, बहामनी सल्तनतचे तुकडे पडल्यानंतर वराडली इमादशाही, मग मुघल, त्यानंतर निजाम, नागपूरकर भोसले आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात हा किल्ला गेला. दुर्गप्रेमी आणि गड किल्ल्यांचे अभ्यासक अमित सामंत सांगतात की या नरनाळा किल्ल्याचा ऐतिहासिक कागदपत्रातील पहिला उल्लेख तारीख-ए फरिश्ता या ग्रंथात आढळतो. त्यानंतर या किल्ल्याची दुरुस्ती बहामनी साम्राज्याचा 9वा राजा अहमद शाह वली यानं इसवी सन 1425 मध्ये केल्याचा उल्लेख आहे. बहामनी साम्राज्याचा सुभेदार फतेउल्लाह इमाद अल मुल्क याने 1488 मध्ये नरनाळा किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख आहे. बहामनी साम्राज्याच्या विघटनानंतर इमादशाही, बरीदशाही, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही अशा 5 शाह्या दख्खनमध्ये अस्तित्वात आल्या. फतेउल्लाह इमाद उल मुल्क याने इमादशाहीची स्थापना केली. वऱ्हाड प्रांतावर त्याचं जवळपास 90 वर्ष राज्य होतं. या पाचही सत्तांमध्ये सतत सुरू असलेल्या संघर्षात 1572 मध्ये गाविलगड आणि नरनाळा हे दोन्ही किल्ले निजामशाहीत सामील झाले. हा किल्ला निजामाकडे गेला याची एक गोष्ट सांगितली आहे. इमादशहाचा मुख्य प्रधान तुफाल खानने इमादशाही बळकावली. 1572 मध्ये तुफाल खान आणि मूर्तिजा निजामशाह यांच्यात युद्ध सुरू झालं. या युद्धात निजामाची सरशी होताना दिसली. तसा इमादशहा नरनाळा किल्ल्याच्या आश्रयाला गेला. निजामाने किल्ल्याला वेढा घातला, पण किल्ला हाती येईना. याच दरम्यान तुफाल खानसाठी घोडे आणि काही युद्ध सामग्री घेऊन एक अफगाण व्यापारी तिथे आला. निजामाने या व्यापाऱ्याला आपल्याकडे वळवलं आणि त्याच्यासोबत असलेले काही सैनिक आतमध्ये पाठवले. व्यापारी आतमध्ये पोहोचताच आतून आणि एक बाहेरून एकाच वेळी तुफाल खानवर हल्ला झाला आणि हा किल्ला निजामाकडे आला. अर्थात ही एक कथा. इतिहासात केवळ निजाम आणि इमादशाहीचा संघर्ष झाला आणि नरनाळा निजामाच्या ताब्यात गेल्याचा उल्लेख आहे असं अमित सांगतात. त्यानंतर हा किल्ला काही काळ मुघलांकडे तर पुन्हा काही काळ निजामांकडे जात राहिला. मुघलांच्या ताब्यात असलेला हा किल्ला मालिक अंबरने निजामशाहीत आणला. शहाजहानच्या काळात तो पुन्हा मुघलांकडे गेला. त्यानंतर इसवी सन 1738 मध्ये रघुजी भोसले यांनी नरनाळा आपल्या ताब्यात घेतला. पण हे किल्ले पुन्हा निजामाच्या ताब्यात गेले. निजाम आणि पेशवे यांच्यातल्या भांडणाचा फायदा घेऊन मोधोजीराजे भोसलेंनी 1752 मध्ये नरनाळ्याच्या जवळचा गाविलगड किल्ला जिंकून घेतला. 1803 मध्ये लॉर्ड वेलस्ली आणि भोसल्यांचे किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात ब्रिटिशांची सरशी झाली. 18 डिसेंबर 1803 ला ब्रिटिश आणि भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड आणि सोबतच नरनाळा हे दोन्ही किल्ले ब्रिटिशांकडे गेले. मुधोजी आणि रूपाजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांनी हिंगणी येथे जहागिरी खरेदी केली, त्यामुळे त्यांना हिंगणीकर असेही म्हणायचे. मोधोजी यांच्या मुलांपैकी परसोजी हे शिवाजी महाराजांच्या सेवेत होते. पुढे राजाराम महाराजांनी परसोजींच्या अखत्यारीखाली गोंडवन, देवगड, चांदा आणि वराड हे प्रदेश दिले. इसवी सन 1699 मध्ये भोसले राजघराण्यातले राजे व सेनासाहेब सुभा असा किताबही त्यांना देण्यात आला. रघुजी राजे भोसले हे या घराण्यातील सर्वात नावाजलेले
शाहू महाराजांनी त्यांना बंगाल, बिहार, ओडिसा इथल्या चौथाई सर देशमुखीचे अधिकार दिले होते. रघोजीराजे भोसले दुसरे यांच्या कारकिर्दीत ब्रिटिशांसोबत झालेल्या लढाईत गाविलगड, नरनाळा हे किल्ले त्यांच्याकडून गेले. वरळा प्रांतही निजामाला दिला गेला. भोसल्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. दुर्गप्रेमी डॉक्टर जयंत वडदकर यांनी सातपुड्यातील किल्ले हे पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी नरनाळा किल्ल्याबद्दल माहिती दिली. डॉक्टर वडदकर यांनी आपल्या पुस्तकात किल्ल्याच्या रचनेबद्दल सविस्तरपणे माहिती दिली आहे. सातपुडा पर्वतरांगेमध्ये दोन बाजूने उंच व अभेदकडे असलेल्या उंच आणि सपाट पठाराच्या नैसर्गिक तटबंदीचा उपयोग करून हा किल्ला बांधला गेल्याचं त्यांनी म्हटलंय. समुद्र सपाटीपासून 3161 फूट उंचीवर हा किल्ला आहे. साधारणतः 392 एकरवर पसरलेला हा किल्ल्याची तटबंदी 24 मैल इतकी आहे. या तटबंदीमध्ये एकूण 67 बुरुज असून त्यापैकी 11 बुरुज हे महत्वाचे आहे. त्यातही खुनी बुरुज आणि तिलिया बुरुज हे विशेष प्रसिद्ध. खुनी बुरुजाचा उपयोग हा गुन्हेगारांचा कडेलोट करण्यासाठी या बुरुजाचा चौथरा वापरला जायचा. कदाचित यामुळेच हे नाव पडलं असावं. किल्ल्यावर पोहोचल्यावर पहिला दरवाजा हा आकोट दरवाजा, तो शेर दरवाजा म्हणूनही ओळखला जातो. हा दरवाजा किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागाचे पहिले प्रवेशद्वार असून दरवाजाविषयी ब्रिटिश पुरातत्व अधिकारी हेनरी कॅसिन्स यांनी आपल्या 1907च्या अहवालात हा दरवाजा मोघल काळापूर्वीचा, गोंडकालीन किंवा त्यापूर्वीचाही असल्याचा उल्लेख आहे. मात्र लिखित पुराव्यानुसार या बहामनी सत्तेचा 9वा सुलतान अहमद शाह वली याने इसवी सन 1425 मध्ये आपल्या एलिसपूर मुक्कामादरम्यान या किल्ल्याची दुरुस्ती करून घेतली. आकोट दरवाजासह किल्ल्यावर लहान मोठे असे एकूण 22 दरवाजे आहेत. स्थापत्य कलेच्या दृष्टीने दरवाजे आणि या बुरुजांसोबतच या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात आलेले तलाव. या तलावापैकी इमली तलाव, धोबी तलाव, राम तलाव, मोदी तलाव, सक्कर तलाव, सागर तलाव यामध्ये उन्हाळ्यातही पाणी असतं. या तलावांसोबतच किल्ल्यावर उभारलेले पाणी पुरवठा व्यवस्था आणि पाणी साठवण प्रणाली ही वैशिष्ट्यपूर्ण होते. खापरी नळापासून उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे आणि पाणी साठवण पद्धतीचे अनेक अवशेष किल्ल्यात पाहायला मिळतात. दरबार हॉल ही किल्ल्यावरील सर्वात मोठी, उंच आणि अजूनही सुस्थितीत असलेली इमारत आहे. ही वास्तू अंबा महल, अंबर महल किंवा बारादारी या नावानेही ओळखली जाते. या किल्ल्याच्या जवळ किल्ल्यावर एक मशीदही आहे. या मशिदीची ओळख औरंगजेब मस्जिद अशी असून त्याचा नावाचा उल्लेख हा जेम्स मुल्लानेरच्या रिपोर्ट मध्येही आहे. या अंबर महलाच्या समोर बुऱ्हानुद्दीन औलियाची कबर असून त्याला कुत्तरदेव म्हणून पण ओळखलं जातं. या विचित्र नावाची कथाही विशेष आहे. कुत्रा चावल्यावर या कबरीचं दर्शन घेऊन सक्कर तलावात आंघोळ केल्यावर रोगी बरा होतो असा समज आहे. या तलावाच्या परिसरामध्ये भोसलेकालीन बगीचाचीही खुणा आहेत. विटा सोन्याने बांधलेली वृंदावन, म्हसोबाचा ओटा, दुर्गामाता मूर्ती, हनुमानाची मूर्ती, शिवलिंगही इथे पाहायला मिळतात. एका चौथऱ्यावर शेंदूर लावलेली मूर्ती जी म्हसोबाचा ओटा म्हणून ओळखली जाते. इथं सर्पदंशावर उपचार करण्यासाठी पूजा अर्चा केली जायची असं म्हणतात. या किल्ल्यावर भव्य अशी 9 गज नावाची तोफ आहे. 20 फुटांहून अधिक लांब आणि 2.5 मीटर घेर असलेली तोफ 1685 मध्ये नरनाळा किल्ल्यावर आणली होती. ही माहिती या तोफेवरच आहे. याखेरीज 2 तोफा किल्ल्यावर आहेत. एकूणच हा सगळा पसारा पाहायचा म्हटलं तर संपूर्ण दिवस मोडतोच. एरवी ट्रेकिंग म्हटलं की सह्याद्रीत या किल्ल्याकडेच पावलं वळतात. पण अनेक हौशी निसर्गप्रेमी वाटवाकडी करून विदर्भातल्या या किल्ल्याला हे आवर्जून भेट देतात. सध्या हा किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. त्याचबरोबर तो अभयारण्य क्षेत्रातही येतो. त्यामुळे इथे फिरताना काही बंधनं नक्कीच येतात. पण कदाचित त्यामुळे किल्ल्याचं जतन होण्यास मदतही होऊ शकते. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कोणत्या विषयी जाणून घ्यायचे आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत नमस्कार.